निघे उठ चल. उठशील का? काय गे चिवची वाट इथं कशाला आलीस सकाळ सकाळ आमच्याकडं? तुझ्या तर आता ती माकडी इथं आली होय. कशा बाय आली ती सकाळ सकाळीच्या? तर आता कुठं गेली ती माकडी? तिच्या कमळे अगं काय तुम्ही? नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला बी कमळे लई शुभेच्छा. चल झोपू दे आता. अगं ए काय झोपतो काय? अगं 2 दिवसावर आली परीक्षा आणि आज नवीन वर्षातला पहिला दिवस आहे की नाही. मग कसा छान संकल्प करायचा असतोय, वर्षभरात काय करणार आहे याचा आराखडा मांडायचा असतोय आणि तू झोपतेस होय? हे बाई मला काय करायचं ते समजून मी मनात ठरवले. होय काय? मग मला बी सांग काय ठरवलेस? या वर्षी मी लय म्हणजे लय अभ्यास करणार आणि क्लासमध्ये 2रा नंबर मिळवणार. हा आता दुसरा का पहिला का नाही? पहिला नंबर तू काय सोडतीस होय ग? बर चला आता उशीर व्हायला लागलाय, कॉलेजला बी जायचंय आणि जो पण केलाय त्यासाठी अभ्यास बी करायला लागतोय. चालते. हे माझं सोड, तू सांग काय पण केलायस का नाही? मग केलाय की काय खरं जे काय आहे ते येळ आल्यावर सांग. अगं आता सांग. जा अगं अंघोळ कमळे, कर. कमळे. तुझं पारुच्या अंगाने बसायचं असतं सारखं तुला. मिया काय ग? ए आई, हे सगळं काय आहे? म्हणजे तू कॅलेंडरच्या प्रत्येक बॉक्स मध्ये अनिकाचं नाव लिहितेस. बरी आहेस ना? बरी आहे. ध्येय आहे माझं आणि त्या ध्येयाचं मला विसर पडू नये ना म्हणून इथे असं पक्क करून टाकते. यावर्षी मी ना एक पण केलेलं आहे. माझी अनिका, फक्त माझी अनिकाच या सगळ्या प्रॉपर्टीची एकमेव मालकीण होणार असा माझा पण आहे. ते तर होईलच का, पण व्हॉट अबाउट कमळीचा बदला? म्हणजे ते सोडून द्यायचंय का आपण? तिचं नाव जरी घेतलंस ना तरी माझी तळपायाची आग मस्तकात जाते आणि तिचा बदला घ्यायचा सोडून देणार तो तर मी अजिबात सोडणार नाहीये. आणि मी तिला नुसतंच या कॉलेजच्याच बाहेर नाही तर या मुंबई शहराच्या बाहेर हाकलवणार आहे. त्याशिवाय मला चैन पडणार नाही. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा माझ्या हातात काहीतरी पैसा असेल आणि ताकद असेल. तुला नेमकं म्हणायचंय तरी काय? म्हणजे या सगळ्या प्रकरणात कमळीचा काय संबंध आहे ना? संबंध कसा नाहीये? जर का माझ्या हातात पैसा आणि ताकद आली पाहिजे, एकदा का ही प्रॉपर्टी माझ्या अनिकाच्या नावे झाली ना, बस त्या पैशाच्या जोरावर मी काहीही करू शकते. काय कमळी काय चीज आहे? ही अशी चिलटासारखी उचलून बाहेर फेकून देईन मी तिला. पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा गौरी आणि तिच्या मुलीचा शोध लागेल आणि त्या माझ्या हातात सापडतील. आणि एकदा जर का त्या दोघी माझ्या हातात सापडल्या ना तर मी त्यांना मारून टाकेन. गौरीच्या मुलीचं स्केच त्या स्केच आर्टिस्टकडनं माझ्या हातात आधी पडलं पाहिजे. त्यासाठी वाटेल ते करावं लागलं ना तरी चालेल. गौरी आणि तिच्या मुलीची राग झालेली पाहिली की माझ्या मनाला अशी शांती मिळेल. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. आई, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. बाबा, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. बस राजन, तुला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. या वर्षात तुला तुझी गौरी आणि मोठी मुलगी नक्की भेटू दे. आई, मी सुद्धा त्याचीच वाट पाहतोय. आई,
रात्रभर जागलीस का? थोडासा आराम कर ना. अरे नाही नको. नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे ना, आता असं सकाळी झोपून राहणं बरं नाही. वाटलंच मला ना तर दुपारी घेईन थोडी विश्रांती. मॅडम, कमळी मॅडम आल्यात. बरं बरं, तिला बसायला सांग, जरा चहा पाण्याचं बघ, आम्ही आलो. हो. कमळी आली आहे. काय झालं आई? मला कळतंय आई, कमळीचं नाव काढलं की तुला तुझ्या मोठ्या नातीची अजून जास्त आठवण येते ना. तुझंच काय आई, माझं सुद्धा तसंच होतं ग. मी सुद्धा कधी कधी कमळीमध्येच माझी मोठी मुलगी शोधत राहतो. मला बरेचदा असं वाटतं की माझी मोठी मुलगी कमळीसारखीच असावी. आई, काळजी नको करूस. तू अखंड जप केलायस ना, तो फुकट नाही जाणार. या वर्षी तुझी नात तुला नक्की भेटेल आई. देवावर विश्वास ठेव. कमळी, आजी, नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. सुखी राहा. तुला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुला सुखा समाधानाचं, भरभराटीचं आणि चांगल्या आरोग्याचं जाऊ. अशीच प्रगती करत राहा. काका, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. या वर्षी सगळं तुझ्या मनासारखं होऊ देत. हं? आजोबा, नवीन वर्षाच्या लई 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 शुभेच्छा. बरं मला सांग, तू फक्त शुभेच्छा देण्यासाठी खास आलीस आज? अहो होय, मग नवीन वर्षाची सुरुवात कशी चांगल्या माणसांनी भेटून करायची असते की नाही. आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेतला का मग सगळं वर्ष एकदम भारी जाते, असं माझी आई सांगायची. राजन, बघितलंस, हिच्या आईने किती चांगले संस्कार केले तिच्यावर. कमळी, तू आता जेव्हा घरी जाशील ना, आईला भेटशील, तेव्हा सांग की आजीनी तिला खूप आशीर्वाद दिलेले आहेत आणि तिचे आभारही मानलेत. आजी, आभार कशाला? तुझ्यासारख्या गोड मुलीला जन्म दिल्याबद्दल आणि तिला इकडे पाठवल्याबद्दल. त्याशिवाय आपली भेट कशी झाली असती.